नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. चंदगड पाटबंधारे विभागातून निवृत्त झालेले अधिकारी बी.के. पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सर्वसामान्यांच्या अडचणींना तत्परतेने धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. बी.के. पाटील हे कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित आहेत. वाढदिवसानिमित्त मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दूरध्वनीद्वारे श्री पाटील यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं. वाढदिवसानिमित्त बेळगाव येथील विजयनगर परिसरातील त्यांच्या राहत्या घरी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी चंदगड तालुक्यासह तुडिये, हजगोळी आणि बेळगाव परिसरातील त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री पाटील हे कायमच मदतीला धावून जाणारे, मैत्रीत प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता जपणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साधेपणामुळे आणि सर्वांची जिव्हाळ्याचे संबंध ठेवण्याच्या स्वभावामुळे त्यांना समाजात विशेष मान आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी श्री पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या दीर्घायुष्याची व उत्तम आरोग्याची कामना करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला. कॉलनीचे रहिवासी आणि सर्व कार्यामध्ये सदैव तत्पर असलेले असे आपले बी.के. पाटील सर यांचा वाढदिवस साजरा होत आहे. सोबत त्यांच्या सौभाग्यवती आणि तुम्ही सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे आप्त सखी मित्रमंडळी या ठिकाणी हजर आहात. आणि आमच्या जिजामाता महिला ट्रस्टला बी.के. पाटील सरांनी आमंत्रण दिल्याप्रमाणे आम्ही पण या ठिकाणी उपस्थित आहोत. तरी आज या शुभप्रसंगी त्यांच्या वाढदिवसासाठी मी परमेश्वराकडे त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो, त्यांचं आरोग्य उत्तरोत्तर सुधारत राहो आणि त्यांना सुख, समाधान, शांती, समृद्धी लाभो अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. ते दर गुरुवारी गुरुवारी वामनराव पै यांची आणि हरिपाठाची नित्य आराधना करीत असतात. ती पुण्याई त्यांच्या पाठीशी आहेच आणि आमच्या सर्वांच्या सदिच्छा पण आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या ठिकाणी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीनं व्यक्त करतो. आमच्या समर्थ सोसायटीच्या नागरिकांच्या वतीने व्यक्त करतो.